नमस्कार मित्रांनो. आजची कथा सांगण्याचा उद्देश माझे कोणाचे मन दुखावण्याचा नाही. ही कथा एक काल्पनिक कथा आहे. हिचा कुठल्याही समाजाशी आणि माणसांशी काहीही संबंध नाही. जर चुकून कुणाला काही वाईट वाटले असेल तर क्षमस्व. चला तर मग सुरू करूया आजच्या कथेला. जेव्हा माझे पती वारले तेव्हा माझ्या दिराणीने माझे लग्न तिच्या पतीसोबत लावून दिले आणि दिवस रात्र माझी सेवा करण्यात मग्न झाली. ती रोज रात्री मला शुद्ध तुपाचा शिरा बनवून देते व मला सांगते की तू आमच्या कुटुंबाच्या वारसाला जन्म देणार आहेस, म्हणून तुझ्या तब्येतीची काळजी घेत जा. सकाळी उठल्यावर माझ्या पर्समध्ये खूप सारे पैसे ठेवून मला डॉक्टरांकडे घेऊन गेली. डॉक्टरांकडे गेल्यावर नर्सने आम्हा दोघांना ओळखले नाही, कारण आम्ही दोघांनी सारख्याच रंगाची साडी घातली होती. नर्स चुकून माझ्याजवळ आली आणि माझ्या कानात म्हणाली की आज तुम्ही तिला झोपण्याची गोळी देऊ नका. मला त्यांच्यावर संशय आला, म्हणून मी रात्री काही न खाता झोपण्याचे नाटक केले. काही वेळानंतर मी जे काही पाहिले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकली, कारण त्या रात्री तिथे तर माझं नाव रोशनी आहे. माझ्या आयुष्यात माझ्यावर अनेकदा खूप मोठे संकट आले. मी तुम्हाला सांगू शकत नाही की मी कशा अवस्थेमधून जात आहे. मी नेहमी विचार करायची की आज नाही तर उद्या आपलं चांगलं होईल, परंतु असे काही झाले नाही. माझे आयुष्य पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. माझी कथा ऐकून तुम्हा लोकांनाही आश्चर्य वाटेल. शेवटी तुम्ही लोकांनीच मला सांगा की मी जे काही केले ते चांगले केले की वाईट. मी 20 वर्षाची होती तेव्हा माझं लग्न करण्यात आलं. माझ्यासाठी स्थळ आमच्या नातेवाईकांनी आणले होते, परंतु हे लोक आमच्या कॉलनीतच राहत होते. येता जाताना त्यांनी मला पाहिले होते आणि अनेकदा आम्ही लग्नातही भेटलो होतो. ती एक जॉईंट फॅमिली होती. त्या घरात 3 मुलं होते. त्यांच्या एका मुलाचं लग्न आधीच झालं होतं आणि उरलेल्या 2 मुलांचे लग्न एकत्र करण्याचे त्यांनी ठरवले होते, कारण कमी खर्चात 2 लग्न होऊन जातील असा विचार ते करत होते. पण आमच्याकडे पैशांचा काहीही प्रॉब्लेम नव्हता, पण आम्ही काही करू शकत नव्हतो. काही दिवसांनी आमचं लग्न झालं. आम्ही आमच्या संसारात व्यस्त झालो. आमची एक जॉईंट फॅमिली होती, पण सगळ्यांचे स्वयंपाकघर वेगळे होते. माझे विवाहित जीवन सुखाने चालत होते. कुठल्याच गोष्टीची तक्रार किंवा भांडण आमच्यात होत नव्हती. माझे पती माझ्यावर खूप प्रेम करायचे. मी सांगितलेली गोष्ट ते कधीच टाळत नव्हते, परंतु माझ्या दिराणीच्या खोलीतून नेहमी भांडणांचा आवाज येत असे. आधी मला वाटायचे की ही एक साधारण भांडण आहे, कारण लग्न झाल्यावर थोडेफार भांडण तर होतातच, परंतु असे काही नव्हते. त्यांची रोजच भांडणं सुरू झाली. माझे दीर त्यांच्या पत्नीला रोज मारहाण करत असे. मी अनेकदा माझ्या पतीला सांगण्याचा प्रयत्न केला की आपण दोघे जाऊन त्यांची भांडण सोडवूया, पण माझे पती मला म्हणत होते की आपण त्यांच्या भांडणामध्ये नाही पडलो तेवढेच बरं. एके दिवशी मी त्यांच्या खोलीच्या जवळून जात होती तेव्हा माझ्या दीरचा आवाज ऐकून मी थांबली, कारण ते माझ्या नावाने त्यांच्या पत्नीला ओरडत होते. मी विचार करू लागली की माझ्याकडून काही चूक झाली आहे का, परंतु असे काही झाले नव्हते. मला त्यांच्या भांडणामध्ये पडण्याची अजिबात इच्छा नव्हती, कारण माझ्या पतीने सांगितले होते की त्यांच्या कुठल्याही गोष्टींमध्ये तू पडायचं नाही. म्हणून मी त्यांना काही न बोलता तेथून निघून गेली. एके दिवशी माझ्या पतीच्या भावाने मला थांबवले आणि म्हणाला की वहिनी, तुम्ही माझ्या पत्नीला समजवा. तिला तुमच्यासारखे सजून धजून राहण्यास सांगा. मी त्यांना सांगितले की तुमची पत्नी खूप सुंदर आहे. तिला साज शृंगार करण्याची काहीही गरज नाही. ती अशीही खूप छान दिसते. ते सांगू लागले की ती अजिबात चांगली दिसत नाही. तुम्ही लोक तिचं मन धरण्यासाठी तिला सांगतात आणि ती त्याचा फायदा घेते, म्हणून स्वतःची काळजी घेत नाही. एके दिवशी माझे पती घरी आले नाही. मी त्यांची वाट पाहत होती. मला खूप अस्वस्थ वाटत होते. माझा जीवही खूप घाबरत होता. मला असे वाटत होते की काहीतरी अनर्थ घडेल, आणि तसेच झाले. काही वेळानंतर आम्हाला एक दुःखाची बातमी मिळाली. ती बातमी दुसरी कोणती नसून माझ्या पतीची होती, कारण माझ्या पतीचा रोड ॲक्सिडेंटमध्ये मृत्यू झाला होता. माझे पती कामावरून घरी परत येत होते. त्यांच्या बाईकला कारने धडक दिली
आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या मृत्यूनंतर माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. आमच्या लग्नाला अजून जवळजवळ 1 वर्षही झाला नव्हता आणि तेवढ्यातच मी विधवा झाली. मी माझ्या सासरीच राहत होती. हे दिवस मी खूप कठीण परिस्थितीत काढत होती. सगळे लोक म्हणत होते की मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. आता तिच्याशी लग्न कोण करेल? कारण आता कुवाऱ्या मुलींना सुद्धा मुलं भेटत नाही आणि माझे तर जास्त काही वयही नव्हते. माझी दिराणीही खूप अस्वस्थ राहायची. ती मला नेहमी समजावण्याचा प्रयत्न करायची. मी तिला म्हणाली की कोणालाही सांगणं खूप सोपं असतं की तू सावरून जा. जेव्हा स्वतःवर येते तेव्हाच कळते दुःख काय आहे. जर हे तुझ्यासोबत झाले असते तर तू काय केले असते? आज तर तुझा पती सुखरूप आहे, मी तर माझा पती गमावला आहे. तर मी कसे सावरून जाऊ? काही वेळानंतर ती माझ्या खोलीतून निघून गेली. पतीच्या मृत्यूनंतर मी सासरीच राहण्याचा निर्णय घेतला. मी सर्वांना सांगितले की मी कुठेही जाणार नाही आणि दुसरे लग्नही करणार नाही. 6 महिन्यानंतर माझ्या जाऊने सासूला माझ्या लग्नाचा प्रस्ताव दिला. त्यावर सगळ्या घरच्यांनी सहमती दिली. प्रस्ताव असा होता की माझ्या जाऊने सासूला सांगितले की मला तिला माझी सवत बनवायची आहे. म्हणजेच माझे लग्न तिच्या नवऱ्याशी लावून देण्याची तिची इच्छा होती. संपूर्ण घरातले लोकही यात लग्नाला तयार झाली आणि माझ्या पतीचा भाऊ देखील लग्नास तयार झाला. तो म्हणाला की आता घरातील संपूर्ण जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी माझ्या वहिनीला असे एकटे राहू देणार नाही. हो, माझ्या भावाची जबाबदारीही माझ्यावर आली आहे, म्हणून मी ती पूर्ण करेल. आणि घरातील लोकांचीही हीच इच्छा आहे. तुम्ही या घरातील सून आहात. तुम्हाला लग्न करून या घरात आणले होते. तुम्ही माझ्या भावाची शेवटची निशाणी आहात. तुम्हाला पाहून आम्हाला भावाची आठवण येते, म्हणून तुम्ही या घरात राहिले तर बरं होईल. मीही होकारार्थी मान हलवली. काही दिवसांनी माझ्या आईवडिलांना बोलावून पाठवले. त्यांचेही म्हणणे तेच होते. जर मुलगा म्हणजे माझ्या भाऊचा पती त्यालाच मान्य आहे तर मग तू का काळजी करतेस? हा विषय तर त्यांनीच केला आहे, म्हणून तू काही टेन्शन घेऊ नकोस. जे काही होईल ते चांगल्यासाठीच होईल. माझ्या जाऊने माझ्या हातावर हात ठेवला आणि म्हणाली की कोणाचं दुःख वाटून घेणे ही सोपी गोष्ट नाही, पण मी माझ्या पतीला आपल्या दोघांमध्ये वाटून घेऊन दुःखी होणार नाही आणि तुझ्याकडे कुठल्याही प्रकारची तक्रारही करणार नाही. पण ही गोष्ट मला खूप विचित्र वाटत होती. मला हे लग्न करण्याची अजिबात इच्छा नव्हती, पण माझे सासू सासरे आणि आईवडिलांचा हाच निर्णय होता, म्हणून मी तो मान्य केला होता. सगळेजण माझ्या जाऊच्या पतीची प्रशंसा करत होते की त्याने जो निर्णय घेतला आहे तो योग्य आहे. त्याने आपल्या भावाच्या पत्नीला स्वीकारून तिचं दुःख कमी करण्यास मदत केली. माझ्या जाऊची पण सगळे लोक प्रशंसा करत होते की अशी पत्नी सगळ्यांना मिळत नाही. तिने जे केले आहे ते कोणीही करू शकत नाही. आपल्या पतीचे दुसरे लग्न करणे म्हणजे सोपी गोष्ट नाही. तिचा हा निर्णय चुकीचा होता की बरोबर हे मला माहीत नाही, पण मी सगळ्या लोकांचा मान ठेवून लग्नास तयार झाली. काही दिवसांनी आमचे लग्न झाले. मी माझ्या आधीच्याच खोलीत राहत होती. आमच्या लग्नाला काही आठवडे झाले आणि माझी जाऊ माझ्या खोलीत आली. तिच्या हातात काहीतरी होते. तिने एका प्लेटमध्ये शिरा आणला होता. ती मला म्हणाली की मी हा शिरा माझ्या हाताने बनवला आहे आणि हा पूर्ण शुद्ध तुपात बनला आहे. मी तिला सांगितले की तू हे सगळं का करत आहेस आणि मला इतक्या उशिरा का खायला देत आहेस? तसेही मला रात्री जेवण्याची सवय नाही. ती म्हणाली की तुला आता स्वतःची काळजी खूप जास्त घ्यावी लागेल. तू स्वतःच काळजी घेशील तर तुझी तब्येतही बरी राहील. देव तुला लवकरच एक मूल देणार आहे. मी तिला सांगितले की तुला माझ्या मुलांमध्ये एवढा इंटरेस्ट का? तू स्वतः मुलाला जन्म का देत नाही? ती मला म्हणाली की मीही रोज असेच करते, परंतु तुलाही मूल झाले पाहिजे. तुझ्याकडेही मूल आणि माझ्याकडेही मुलं. किती छान राहील. जर मला माझ्या पहिल्या पतीकडूनच मूल झाले असते तर आज त्याची निशाणी माझ्याजवळ राहिली असती. माझे बोलणे ऐकून तिच्या चेहऱ्यावरील रंगच उडाला आणि मला म्हणाली की मी जे बोलेल ते ऐकून तुला आश्चर्य वाटेल,
पण तुझा पती हे जग सोडून निघून गेला आहे. तिच्यासोबत बोलून माझंही डोकं खराब झालं. मी विचार करू लागली की तिच्या पतीसोबत माझे लग्न करून तिला काय फायदा होणार आहे. तरी देखील तिने माझे लग्न तिच्या पतीसोबत केले. मी तिची माफी मागितली आणि शिरा खाण्यास सुरुवात केली. ती खरोखरच माझी काळजी घेत होती. तिने माझ्याशी कधीच गैरवर्तन केले नाही. परंतु मी एकदा तिच्यावर खूप रागवली होती आणि तरी देखील ती मला एकही शब्द वाईट बोलली नाही. तिचा पतीही माझ्यावर खूप प्रेम करत होता. त्याने कधीच मला कुठल्याच गोष्टीवरून रागवले नाही. तो माझ्याशी असा वागत होता जणू मी त्याची पहिलीच बायको आहे. माझी सासू मला म्हणाली की तू त्याला जास्त प्रेम करू नकोस, कारण तू सुंदर आहेस. तुझ्यात गुंतला तर त्याच्या पहिल्या पत्नीचे कसे होईल. तिने तुझ्यासाठी एवढे मोठे पाऊल उचलले आहे, जरा तिचा विचार कर. त्याला तिच्यापासून दूर करू नकोस. मी माझ्या सासूला सांगितले की मी अजिबात असे करणार नाही. तोही माझा पती आहे, मला त्यांचे ऐकावे लागेल. मी त्यांना खोलीतून धक्का मारून तर नाही काढू शकत ना. पण मला जाणवले की मी माझ्या जाऊबरोबर चुकीचे वागत आहे. तिने माझी नेहमी काळजी घेतली आणि माझी साथही दिली. तरी पण मी तिच्या पतीशी लग्न करून खूप मोठी चूक केली आहे. पण मी आता काहीही करू शकत नाही. तुम्हाला तर माहिती आहे, त्यांनाच माझ्या खोलीतून बाहेर जाण्याची इच्छा नसते. आमचे बोलणे माझ्या जाऊने ऐकले आणि ती मला म्हणाली की तसेही तू परकी थोडी ना आहे, तू तर त्यांची बायकोच आहे ना. चांगली गोष्ट आहे की तुमचं दोघांचं नातं घट्ट झालं. ती स्त्री खूप भाग्यवान असते जिला तिचा नवरा पसंत करतो, आणि तिचा नवरा पसंत करत नाही ती स्त्री कमनशिबी असते. असे बोलून ती वेगळ्याच विचारांमध्ये गुंतली. ती खूप चांगली स्वभावाची होती आणि नेहमी माझी काळजी घ्यायची. मला रोज रोज काही ना काही नवीन खाण्यासाठी घेऊन यायची व रोज सकाळी मला डॉक्टरांकडे चेकअपला घेऊन जात असे. डॉक्टरांनी चेकअप करून मला सांगितले की मी लवकरच एका मुलाची आई होणार आहे. डॉक्टरांकडे जाण्याचा तर आम्हा दोघांचा एकच बहाणा होता, कारण डॉक्टरकडे जाताना रस्त्यात एक गार्डन होते. आम्ही दोघं त्या गार्डनमध्ये बसून राहायचो आणि गप्पा मारायचो. या व्यतिरिक्त माझी जाऊ अजून एक काम करत होती. ते म्हणजे ती रोज रात्री माझ्या उशीजवळ काही पैसे ठेवून जायची. एके दिवशी मला असे वाटले की ती विसरून गेली असेल, म्हणून मी तिला विचारले की तू माझ्या खोलीत पैसे सोडून गेली आहेस. तिने मला सांगितले की आपला पती खूप सारे पैसे कमवतो आणि आधीच घरात भरपूर पैसा आहे आणि तो रोज संध्याकाळी अजून पैसे घेऊन येतो. म्हणून मी विचार केला की यातून अर्धे पैसे तुला द्यायचे. त्यामुळे मी रोज रात्री तुझ्या उशीजवळ पैसे सोडून जाते, कारण तू पण तर त्यांचीच पत्नी आहे ना. मी तिला म्हणाली की चांगली गोष्ट आहे, म्हणजे हे माझ्या पतीचे पैसे आहेत. माझ्या पहिल्या पतीची आठवण तर माझ्या मनातून गेली नव्हती, पण माझे जीवन उद्ध्वस्त होण्यापासून वाचले होते. आज मी कुणाची विधवा नसून कुणाची तरी पत्नी आहे. आता माझ्या जाऊमध्ये आणि माझ्यात खूप प्रेम वाढले होते. आम्ही दोघं सारख्याच गोष्टी विकत घेऊ लागलो होतो. एके दिवशी आम्ही दोघी हॉस्पिटलला गेलो, तेव्हा आम्ही दोघांनी सारख्याच रंगाचे कपडे घातले होते व दोघांनी तोंडाला ओढणी बांधली होती. म्हणून नर्सकडून चुकी झाली. ती आम्हाला डॉक्टरांकडे घेऊन जाताना चुकून माझ्या कानात म्हणाली की आज तुमच्या पतीच्या दुसऱ्या बायकोला झोपण्याच्या गोळ्या देऊ नका. नर्सचे बोलणे ऐकून मला आश्चर्यचकित वाटले. मी विचार केला की ही काय सांगत आहे. मी आपल्या जाऊकडे पाहून विचार करू लागली की ही रोज रात्री मला माझ्यासाठी काही ना काही खाण्यासाठी आणत होती आणि त्यासोबत दुधाचा ग्लास देखील आणत होती. म्हणजे त्या दुधामध्ये झोपेच्या गोळ्या मिक्स करून मला प्यायला देत होती. पण मला झोपेच्या गोळ्या देऊन तिला माझ्यासोबत काय करायचे होते. माझ्या मनात अनेक प्रश्नांनी जन्म घेतला होता. मला वाटले की नर्सकडून चूक झाली असेल, पण तिने माझ्या जाऊचे नाव घेऊन मला सांगितले. माझी जाऊ तर माझ्यासोबत खूप चांगली वागते. ती माझ्यासोबत कसे काय करू शकते. तिनेच तर माझे लग्न तिच्या पतीसोबत लावून दिले आणि मी तर तिच्या पतीच्या मुलाला जन्म देणार होती. का ती स्वतः आई होऊ शकत नाही म्हणून मला तिच्या पतीच्या मुलाला जन्म देण्यास सांगत होती का.
मला काहीच कळत नव्हते की काय करावे. मी विचार करत एका जागीच बसून राहिली. मी ठरवले होते की आता माझ्या पतीला जाऊन मी सगळं काही सांगेन. परंतु आज माझ्या पतीने मला जे काही सांगितले त्यामुळे मला सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळाली. ते मला म्हणाले की आज मी तुला एक गोष्ट सांगणार आहे, परंतु तू ही गोष्ट ऐकून माझ्यापासून दूर तर जाणार नाहीस ना. त्यांनी मला सांगितले की मी तुझ्यावर खूप प्रेम करत होतो. भावाच्या मृत्यूनंतर माझी तुझ्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती. मला माझी पत्नी अजिबात आवडत नव्हती. मी तिला नेहमी तुझेच उदाहरण देत होतो, कारण तिला राहण्याची आणि बोलण्याची अजिबात अक्कल नव्हती. तिला तुझा तिरस्कार होता. मी तिला नेहमी सांगायचो की वहिनीसारखी राहायला शिक आणि त्यांच्याकडून शिक की मोठ्यांशी कसे कसे बोलायचे. मी त्यांचे बोलणे ऐकून आश्चर्यचकित झाली आणि त्यांना म्हणाली की ती जर माझा तिरस्कार करत होती तर मग तिने माझे लग्न तुमच्याशी करण्याचा हट्ट का धरला. तेव्हा माझा पती मला म्हणाला की ती कोण होती माझं लग्न करणारी. कदाचित आपल्या नशिबातच असेल म्हणून आपण एकत्र झालो. माझा भाऊ खूप चांगला माणूस होता. कदाचित त्याच्या आधी मी तरी या जगातून निघून गेलो असतो. परंतु हेच माझं नशीब म्हणून मी तुझ्याशी लग्न केले. मी तुझी साथ देण्याचा विचार केला व तुला माझी पत्नी बनवण्याची इच्छा माझ्या मनात होती. म्हणून मी तिला सांगितले, पण ती या नात्याला अजिबात होकार देत नव्हती. मी तिला सांगितले की जर तू घरात हा विषय केला नाहीस तर मी तुला घटस्फोट देईन. म्हणून तिने घरात आपल्या लग्नाचा विषय केला. म्हणून ती तुझी काळजी घेत होती. कारण मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मला आयुष्यभर तुझ्या जवळच राहायचे आहे. जेव्हा माझ्या पतीने त्यांच्या मनातलं मला सगळं काही सांगितले तेव्हा मीही त्यांना त्यांच्या पहिल्या पत्नीबद्दल सांगितले. ते ऐकून ते खूप आश्चर्यचकित झाले. ते म्हणाले की मी कधीच तुला पैसे देण्यासाठी तिला काहीही सांगितलं नाही. ती खोटं बोलत आहे. आपण एक काम करू, त्या डॉक्टरांकडे जाऊ आणि त्यांना सगळं काही विचारू. आम्ही दोघं लगेच डॉक्टरांकडे गेलो. मी माझा चेहरा ओढणीने झाकून घेतला होता, जेणेकरून मला ती नर्स ओळखू नये. माझ्या पतीला तर त्यांनी पाहिलंच नव्हतं, त्यामुळे काहीच प्रॉब्लेम नव्हता. मग आम्ही त्या डॉक्टरांना खोटं बोललो की आम्हाला अबॉर्शन करायचे आहे. डॉक्टर आम्हाला म्हणाले की तुम्ही घाबरू नका, मी अबॉर्शन करेन, पण त्या बदल्यात मला चांगलीच रक्कम तुमच्याकडून हवी आहे. त्यानंतर आम्ही डॉक्टरांना म्हणालो की आम्ही तुमची रेकॉर्डिंग केली आहे. तुम्ही या हॉस्पिटलमध्ये गर्भपात करतात. ती घाबरू लागली आणि आम्हाला म्हणाली की कृपया करून कोणालाही काही सांगू नका, नाहीतर माझं लायसन्स रद्द होईल. मी तिला सांगितले की आम्ही कोणालाच काही सांगणार नाही. आम्हाला एका महिलेबद्दल माहिती द्या जी नेहमी तुझ्याजवळ येते. तिचं नाव मीरा आहे. तिने सांगितले की ती तर तिच्या पतीच्या दुसऱ्या पत्नीला घेऊन येते. तेव्हा मी माझी ओढणी काढली आणि तिला चेहरा दाखवला. तिने लगेच मला ओळखले व ती म्हणाली की तिने मला सांगितले होते की हिला औषधी द्या, ज्यामुळे तिला मुलगा होणार नाही आणि शक्य असेल तर तिचा जीवही जाईल. असे काही औषध बघा, म्हणजेच स्लो पॉइझन. डॉक्टरचे बोलणे ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली आणि माझे पतीही घाबरून गेले. ते म्हणू लागले की ती बदला घेत आहे, कारण मी नेहमी तुझं कौतुक करायचो म्हणून तिने तुला मारण्याचा प्लॅन बनवला. माझ्या पतीने डॉक्टरांचे बोलणे रेकॉर्ड केले आणि ते घरातील सर्व सदस्यांना ऐकवले. मीरा समोरच बसली होती. माझे पती मीराला म्हणाले की तू तिची माफी माग. जर तू माफी मागितली नाही तर मी तुला घटस्फोट देईल. मीराने असा रूप दाखवला की मी आश्चर्यचकित झाली. ती म्हणाली की तुझ्याकडून माफी कोण मागतंय आणि तुझ्यासोबत मला राहायचेही नाही. आपल्या वहिनीवर चुकीची नजर ठेवणाऱ्या माणसाबरोबर कोण राहील. मला घटस्फोट दे. आता मला तुझ्यासोबत अजिबात राहायचे नाही. माझ्या पतीने तिला घटस्फोट तर दिला नाही, पण ती कायमची घर सोडून निघून गेली. आजही मी जेव्हा तिचा विचार करते तेव्हा मला खूप आश्चर्य वाटते की लोकांचा दाखवण्याचा चेहरा दुसरा आणि आपल्यासोबत वागण्याचा दुसरा. त्यांचे वागणे पाहून आपणही विचार करू शकत नाही की ते आपल्याबद्दल मनात काय विचार करत आहेत. माझ्या जाऊने माझ्याबद्दल मनात तिरस्कार ठेवला. जेव्हा माझ्या पतीने तिच्यासमोर माझे कौतुक केले आणि माझ्यासोबत लग्न करण्याची अट तिला सांगितली
माझ्या पतीनेही चुकीचेच केले, परंतु मीराने माझ्यासोबत असे करायला नको होते. तिने माझा जीव घेण्याचा प्रयत्न केला. मी विचारही केला की आता मला मूल होऊ शकत नाही, कारण ती मला किती दिवसापासून औषध देत आहे. पण देवाकृपेने मला 2 जुळे मुलं झाली, एक मुलगा आणि एक मुलगी. असा आशीर्वाद देवाने मला दिला. आता मी माझ्या संसारात खूप आनंदी आहे. माझी जाऊ कुठे गेली मला काहीच माहीत नाही. तिचे दुसरे लग्न केले की नाही, ती कोणासोबत राहत आहे, आम्हाला याची काहीच कल्पना नाही. जर आपल्यासोबत कोणी वाईट वागत असेल तर आपणही त्याच्यासोबत वाईट वागायला हवे असे नाही. चांगला माणूस तो राहतो जो आपल्या शत्रूंचाही चांगला विचार करतो. त्यामुळे आपण आहात तसेच राहा आणि सर्वांशी माणुसकीने वागा. मित्रांनो, तुम्हाला माझी आजची कथा आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. जर तुम्हाला कथेबद्दल काही सांगायचे असेल तर कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.